नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. विजय मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिमिलॅरिटी, समरूपता या चॅप्टरवरील काही एक्झाम्पल्स वर चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी पहा, पहिले एक्झाम्पल काय आहे. इन फिगर, बायसेक्टर्स ऑफ अँगल बी अँड अँगल सी of triangle ABC intersect each other in point X. Line AX intersects side BC in point Y. AB is equal to 5, AC is equal to 4, BC is equal to 6. Then find AX upon XY. तर पहा, आपण जर फिगर पाहिली किंवा या ठिकाणी आपणाला काय दिलेलं आहे, गिव्हन काय आहे, याचा जर विचार केला तर आपणाला हे लक्षात येणं गरजेचं आहे की आपणाला AX अपॉन XY फाइंड करण्यासाठी या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी किंवा कोणता थेरम या ठिकाणी आपणाला वापरावा लागेल. आणि या ठिकाणी अँगलचे बायसेक्टर दिलेले असल्यामुळे आपण या ठिकाणी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी या ठिकाणी वापरू शकतो. आणि तो आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा प्रूफ आपल्याला देण्यात आलेला आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये, किंवा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तो पाहिलेला आहे. तर या ठिकाणी पहा, आपण जर ABC ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन केलं किंवा फिगरचं ऑब्झर्वेशन केलं तर आपणाला या ठिकाणी AX अपॉन XY हा रेशिओ जर मिळवायचा असेल तर आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कोणत्या ट्रायंगलसाठी अप्लाय करावी लागेल, तर या ठिकाणी ABY या ट्रायंगलसाठी आपणाला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी अप्लाय करावी लागेल. त्याच पद्धतीनं आपण जर या ठिकाणी राईट हँड साईडचा ट्रायंगल घेतला AYC, तर या AYC ट्रायंगलला सुद्धा आपणाला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कोनदुभाजकाचा गुणधर्म वापरता येईल. तो काय आहे, ती प्रॉपर्टी काय आहे, तर आपण या ठिकाणी पहा, जेव्हा एखाद्या कोनाचा दुभाजक दिलेला असतो त्यावेळी तो कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला तो कोन समाविष्ट करणाऱ्या बाजूच्या प्रमाणात विभागतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण ABY या ट्रायंगलसाठी BX हा जर अँगल बायसेक्टर घेतला तर बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीनुसार आपण काय लिहू शकतो, AB अपॉन BY तो कोन समाविष्ट करणाऱ्या बाजूचं गुणोत्तर रेशो इज इक्वल टू AX अपॉन XY. AX अपॉन XY. मग तेच या ठिकाणी सोल्युशनमध्ये सुरुवातीला आपण ट्रायंगल घेणार आहोत ABY. त्यापूर्वी आपण या ठिकाणी त्याचा उल्लेख करू की इन ट्रायंगल ABC रे BX अँड रे CX आर बायसेक्टर्स ऑफ अँगल B अँड C रिस्पेक्टिव्हली. आता खरं तर याचा उल्लेख न करता डायरेक्ट आपण ABY या ट्रायंगलचा उल्लेख केला असता तरी सुद्धा चालत होतं की ट्रायंगल ABY मध्ये BX हा अँगल Bचा काय आहे, बायसेक्टर आहे. ठीक आहे. मग आपण फक्त या ठिकाणी इन ट्रायंगल ABY या ट्रायंगलमध्ये बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय इक्वेशन लिहू शकतो, या ठिकाणी पहा, AB अपॉन BY इज इक्वल टू AX अपॉन XY. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण यापूर्वी सोडवलेले आहेतच.
त्यामुळे आपल्या लक्षात आलेलं असेल की बायअँगल बायसेक्टर प्रॉपर्टी जर आपण ABY ट्रायंगलला अप्लाय केली तर आपणाला AB/BY = AX/XY लिहिता येतं. त्याच पद्धतीनं आपण जर AYC ट्रायंगलसाठी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज केली, अप्लाय केली तर काय लिहिता येईल आपणाला? AC/YC or CY = AX/XY. पहा, AC/YC = AX/XY. आता जर आपण इक्वेशन 1 and 2 हे जर दोन इक्वेशन पाहिले तर आपणाला या ठिकाणी दोन इक्वेशनमध्ये एक 3 रेशो मिळाले. ते तीनही रेशो कसे असले पाहिजेत? इक्वल असले पाहिजेत. म्हणून या ठिकाणी लिहूत आपण फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी गेट AX/XY = AB/BY = AC/YC. कारण इक्वेशन 1 and 2 मध्ये राईट हँड साईडचा इक्वल आहेत, सेम आहेत. मग आता AX/XY हा रेशो AB/BY आणि AC/YC या दोन्ही रेशोशी कसा असला पाहिजे? इक्वल असला पाहिजे. आता या ठिकाणी पहा, याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्याचा प्रयत्न केला तर आपणाला BY किंवा YC ची व्हॅल्यू माहीत नाही, BC ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपल्याला BC केव्हा मिळणार आहे? जेव्हा आपण BY + YC करणार आहोत. मग ते करण्यासाठी आपणाला या ठिकाणी काय करावं लागेल? आपण 9th मध्ये पाहिलेलं होतं की इक्वल रेशो थिअरम, समान गुणोत्तराचा सिद्धांत. मग आपण इक्वल रेशो थिअरम जर याला अप्लाय केला तर असं लिहू शकतो आपण AX/XY = AB + AC/BY + YC. आणि BY + YC मीन्स BC हे फिगरमध्ये पाहू शकता. आता हे जे काही इक्वेशन मिळालं, या इक्वेशनमध्ये AX/XY = AB + AC/BC. या ठिकाणी AB ची व्हॅल्यू माहीत आहे, AC ची व्हॅल्यू माहीत आहे, BC ची व्हॅल्यू माहीत आहे. या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू. AB = 5, AC = 4 and BC = 6. मग या ठिकाणी आपल्याला मिळेल AX/XY = 5 + 4/6. आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळेल AX/XY = 9/6 मीन्स 3/2. तर आपल्याला जो काही विचारलेला रेशो आहे हा 3:2 असेल किंवा 3/2 असेल. तर पहा काय केलं या ठिकाणी, फक्त आपण ABY या ट्रायंगलला एक वेळा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आणि एक वेळा AYC या ट्रायंगलला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी अप्लाय केली आणि त्यानंतर या ठिकाणी इक्वल रेशो थिअरम, समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरला आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर काढलेला आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल काय आहे पहा. या ठिकाणी The vertices of square DEFG are on the sides of triangle ABC. DEFG हा जो काही स्क्वेअर आहे, या स्क्वेअरचे व्हर्टायसेस ऑन दी साइड ऑफ ट्रायंगल ABC, ABC च्या बाजूवर आहेत आणि अँगल एक 90 डिग्रीचा आहे. Then prove that DE square = BD × EC. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये हे शेवटचं एक्झाम्पल देण्यात आलेले, त्या ठिकाणी हिंट दिलेली. आता या ठिकाणी पहा, हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला प्रूफ कसा द्यावा लागेल, काय करावं लागेल? तर जे काही स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी दिलेले त्याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये BD आहे, EC आहे, DE आहे. तर या ठिकाणी BD, EC
या बाजू असणारे ट्रँगल जर आपण या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला तर एक ट्रँगल मिळेल BGD, हा एक ट्रँगल मिळेल. आता DE साईड असणारा ट्रँगल या ठिकाणी या फिगरमध्ये मिळणार नाही तुम्हाला, परंतु BD साईड असणारा ट्रँगल माहिती, EC साईड असणारा ट्रँगल या ठिकाणी शोधता येईल. आणि आपण या ठिकाणी DEला आपण या ठिकाणी GD, GF किंवा FE या बाजूला आपण DEनं काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. त्यामुळं आपणाला GD जरी मिळाला तरी GDला आपण DE लिहू शकतो, कारण हा स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर असल्यामुळं या ठिकाणी त्याच्या चारही साईड्स कशा असणार आहेत, हॅविंग इक्वल लेंथ, त्यांची लांबी समान असणार आहे, त्या कॉन्ग्रुअंट असणार आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी DEचा विचार न करता या ठिकाणी GD आला काय किंवा EF आला काय आपणाला चालेल, त्याऐवजी आपण काय लिहूत, DE लिहू. मग आता या ठिकाणी पहा, आपणाला दोन ट्रँगल कोणते निवडले आपण, GBD हा एक ट्रँगल आणि दुसरा ट्रँगल FEC. आता हे दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचेत आपणाला. आता सिमिलर दाखवण्यासाठी GDB या ट्रँगलमध्ये अँगल D 90 डिग्रीचा आहे आणि FEC या ट्रँगलमध्ये अँगल E 90 डिग्रीचा आहे. दुसरे कोणते अँगल कॉन्ग्रुअंट माहीत आहेत का, माहीत नाहीत. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण मूळ त्रिकोणाचा विचार करू की ABC या ट्रँगलमध्ये अँगल A 90 डिग्रीचा आहे म्हणल्यानंतर B आणि C ची बेरीज किती असेल, सम ऑफ अँगल B अँड C 90 असली पाहिजे. पहा आता, इन ट्रँगल ABC अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर अँगल ABC प्लस अँगल ACB इज इक्वल टू 90 डिग्री. कारण हा A अँगल जर 90 डिग्रीचा असेल तर अँगल B आणि C हे कॉम्प्लिमेंटरी अँगल असतील, म्हणून त्यांची सम काय असली पाहिजे, 90 डिग्री. किंवा या ठिकाणी अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल हेही तुम्ही वापरून म्हणू शकता, काही अडचण नाही. आता मी काय करतो पाहता, या ठिकाणी ABC अँगल आणि ACB अँगल या दोघाची बेरीज आपण 90 डिग्री लिहिलेली. मी ABC अँगललाच या ठिकाणी GBD असं म्हणतो, चालेल, अँगल एकच आहे, फक्त नावं बदललीत आपण. आणि अँगल ACBला मी FCE असं म्हणतोय. आपण या ठिकाणी पहा, अँगल B आणि C ची सम या ठिकाणी 90 डिग्री दाखविलेली, त्यालाच आपण असं म्हणायला लागलो की अँगल GBD प्लस अँगल FCE इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. आता याचा काय फायदा होईल, आता त्याच पद्धतीनं मी काय करतो की आता समजा या ठिकाणी तुम्ही FEC हा ट्रँगल घ्या किंवा या ठिकाणी GBD हा ट्रँगल घ्या. आता त्या ट्रँगलमध्ये काय घडले, समजा आपण GBD ट्रँगल घेतला तर GBD ट्रँगलमध्ये अँगल B आणि अँगल G या दोन अँगलची सम काय असली पाहिजे, ते सुद्धा कॉम्प्लिमेंटरी असले पाहिजेत, कारण अँगल D 90 डिग्रीचा आहे. म्हणून त्याला आपण लिहिलं की अँगल GBD प्लस अँगल BGD इज इक्वल टू 90 डिग्री. आता या ठिकाणी पहा की समजा आपण या B अँगलला X म्हणलं असतं, अँगल CY X प्लस Y इज इक्वल टू 90, आणि समजा याला आपण X म्हणलेलंय, C ला Y म्हणलेलंय, आणि या G अँगलला जर Z ॲझ्युम केलं आपण तर या ठिकाणी X प्लस Z सुद्धा काय मिळेल आपल्याला, 90. X प्लस Y इज इक्वल टू 90. देअरफॉर Z इज इक्वल टू X. मी B ला X म्हणलं होतं, C ला Y म्हणलं होतं, आणि या ठिकाणचा G अँगल जो आहे त्याला Z म्हणलं होतं. X प्लस Y 90, X प्लस Z 90. देअरफॉर Y इज इक्वल टू Z. Y आणि Z कसे असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत.
म्हणूनच या ठिकाणी इक्वेशन 1 and 2 वरून आपण काय लिहू शकतोय, या ठिकाणी राईट हँड साईड इक्वल आहेत म्हणजे लेफ्ट हँड साईड इक्वल असतील म्हणून, परंतु लेफ्ट हँड साईडमध्ये अँगल जीबीडी आणि अँगल जीबीडी आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी या दोन इक्वेशनवरून आपण अँगल एफसीई आणि अँगल बीजीडी हे कॉन्ग्रंट आहेत हे लिहू शकतो. कोणते दोन अँगल? या ठिकाणी पहा, हे दोन अँगल. हे आपण एक्स म्हणलं होतं, याला वाय आणि याला झेड. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90, एक्स प्लस झेड इज इक्वल टू 90, देअरफॉर झेड इज इक्वल टू वाय. आणि तेच या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून आपण लिहिले. थोडं समजून घ्या हे एक्झाम्पल. आता आपण या दोन ट्रँगलचा विचार जर केला तर आता सिमिलर होऊ शकतात, कारण या दोन ट्रँगलमध्ये आपणाला दोन अँगल कॉन्ग्रंट मिळालेली आहे. तिसरा ऑटोमॅटिक कॉन्ग्रुएंट असेल, तिसरा दाखविण्याची गरज नाही. म्हणून या ठिकाणी मी लिहितो की इन ट्रँगल जीडीबी अँड एफईसी या दोन ट्रँगलमध्ये अँगल जीडीबी कॉन्ग्रंट अँगल एफईसी और इक्वल अँगल एफईसी इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. कोणते? जीडीबी अँड एफईसी. आता इक्वेशन 3 मध्ये आपण हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखविले. इक्वेशन 4 मध्ये हा डी अँगल ई अँगलशी कॉन्ग्रुएंट दाखवला आहे. याचा अर्थ हे दोन ट्रँगल कसे होतील? मग सिमिलर होतील. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 अँगल जीडीबी सिमिलर ट्रँगल सीईएफ, हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट होतील. आणि हे जर दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशिओ कसे असले पाहिजेत? इक्वल असले पाहिजेत. म्हणून आपण लिहिलं देअरफॉर जीडी अपॉन सीई इज इक्वल टू बीडी अपॉन ईएफ. आणि याला जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर असं मिळेल जीडी इंटू ईएफ इज इक्वल टू बीडी इंटू सी. आता पहा फिगरमध्ये मी यापूर्वी उल्लेख केलेला होता की या ठिकाणी आपणाला प्रूफ दॅटमध्ये काय दिलेलं आहे, प्रूव्ह करायचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये डीई दिला आहे. या ठिकाणी जीडी नाही किंवा ईएफ नाही. आता हा जर स्क्वेअर असेल तर या ठिकाणी जीडी इज इक्वल टू जीएफ इज इक्वल टू एफई इज इक्वल टू डीई. म्हणजे या ठिकाणी या जीडीला तुम्ही डीई लिहू शकता. त्याच पद्धतीनं ईएफला सुद्धा तुम्ही डीईनं रिप्लेस करू शकता. डीई इंटू डीई मीन्स डीई स्क्वेअर पुढे लिहूत आपण. परंतु त्यापूर्वी या ठिकाणी सांगितले आपण की बट जीडी इज इक्वल टू ईएफ इज इक्वल टू डीई. देअरफॉर डीई स्क्वेअर इक्वल टू बीडी इंटू सीई और ईसी. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आणि थेरम वापरून एक्झाम्पल सोडवू शकतो. धन्यवाद.